बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। बदलापूरच्या घटनेवरून आता पालकांसह नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको आंदोलन केले। गेल्या 3 तासांपासून बदलापूरवरती रेल रोको आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक गेल्या 3 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र हे आंदोलक आपल्या भूमिकेवरती, आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। पीडित मुलीला न्याय द्या अशी मागणी आता हे नागरिक आणि हे पालक करतायत। त्याचबरोबर बदलापूरच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत। मुख्यमंत्री शिंदेंकडून कडक कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मांडलंय आणि आता त्याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील आता अश्रुधुराचा मारा करताना पाहायला मिळत आहे। आंदोलकांनी रेल्वे सेवा ठप्प केली आहे। गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। आता आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। या घडीची मोठी अपडेट बदलापूर घटने प्रकरणातील आंदोलकांना पांगवण्यासाठी आता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। बदलापुरातील आंदोलन हे सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी बदलापूरकर नागरिक आणि त्याचबरोबर पालक हे बदलापूर रेल्वे स्थानकावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता रेल्वे स्थानकावरील ही गर्दी पांगवण्यासाठी, या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय बदलापूर मधून। आता नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। आंदोलक हे बदलापूर स्थानकावरती आक्रमक झाले होते। त्यांनी गेल्या 3 तासांपासून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता या गर्दीला पांगवण्यासाठी, या नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। तरी थेट दृश्य आपण सध्या बदलापूर मधून पाहतोय। बदलापूरमध्ये 2 लहान मुलींवरती, चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला। सफाई कामगारांना हा लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर बदलापूरकरांनी, नागरिकांनी, पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरती गेल्या 3 तासांपासून ठिय्या आंदोलन केलं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर ही गर्दी पांगवण्यासाठी, या नागरिकांना दूर करण्यासाठी पोलिसांकडून आता अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। थेट दृश्य आपण बदलापूर मधून पाहतोय। बदलापूरमध्ये आता पोलीस देखील ही गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करताय। यापूर्वी पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। प्रशासनानं, राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे। मागण्या मान्य झाल्यावरती हे आंदोलन करणं चुकीचं असल्याचं अशी समजूत देखील पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची काढली। मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवरती, आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळालं। आता या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी, त्यांना दूर करण्यासाठी, रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी, आंदोलकांना पांगवण्यासाठी आता पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय। तरी थेट दृश्य आपण सध्या बदलापूर मधून पाहतोय। बदलापुरातील वातावरण हे सध्या चिघळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बदलापुरात गेल्या 3 तासांपासून आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केला होता, त्यामुळे रेल्वे सेवेवरती मोठा परिणाम झाला। गेल्या 3 तासांपासून बदलापूरची रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय। याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी अजय शर्मा। अजय, आता आंदोलन चिघळताना पाहायला मिळतंय, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात येतोय, आत्ताची काय अपडेट आहे? अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे सकाळी 6:30 वाजल्यापासून आंदोलकांनी शाळेच्या बाहेरच आंदोलन सुरू केलेला होता। त्याचबरोबर साधारण 2 ते 2.5 तास आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी थेट रेल्वेवर धावा बोलला। रेल्वे स्थानकावर पोहोचून रेल्वे ट्रॅकवर साधारण 250 ते 300 नागरिकांनी रेल्वे ट्रॅक अडवला आणि रेल्वे ट्रॅक अडवल्यानंतर रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे। गेल्या 3 तासापासून सध्या मध्य रेल्वेची ही सेवा विस्कळीत आहे। सध्या पोलिसांचा मोठा फौजपाटा इथं बोलवण्यात आलेला आहे आणि त्या पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधूरचा मारा केलेला आहे आणि आता काही प्रमाणात का होईना पण गर्दी थोडीशी कमी झालेली आहे आणि पोलीस सध्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। नक्कीच अजय,
साधारण मध्य रेल्वेची जी काही बदलापूरची रेल्वे वाहतूक आहे यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं. नेमकी कोणकोणत्या रेल्वेंवरती या संपूर्ण आंदोलनाचा परिणाम झालाय? अगदी बरोबर आहे, कारण कर्जत ते बदलापूर इथपर्यंत ही रेल सेवा सध्या विस्कळीत आहे. त्याचबरोबर कर्जत ते सीएसटी जाणारी ही सेवा विस्कळीत आहे. अंबरनाथ ते सीएसटी ही सेवा सध्या सुरू आहे. मात्र अंबरनाथ ते कर्जत आणि कर्जत ते अंबरनाथ ही दोन्ही अप अँड डाऊन या दोन्ही मार्गावर सध्या रेल्वे वाहतूक ठप्प आहे. नक्कीच आपण दिलेल्या माहितीनुसार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. आता गर्दी कमी व्हायला देखील सुरुवात झाली आहे. साधारण किती वेळात बदलापूरची रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होईल या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी इथं घटनास्थळी पोहोचलेले आहेत, रेल्वे स्थानकावर आहेत, सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. साधारण 1 ते 1.5 तास अजून लागू शकतो असा अंदाज, प्राथमिक अंदाज असा दिसतोय का पूर्वपदावर रेल्वे येऊ शकते. नक्कीच धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आता बदलापुरातील आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. गर्दी कमी करायला सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा देखील करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी हे देखील बदलापूर स्थानकावर आता दाखल झाले. गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावरती आंदोलकांनी रेल रोको आंदोलन सुरुवात केली आणि त्यानंतर आता या संपूर्ण आंदोलनाला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांचा मारा करण्यात येतोय. साधारण 1 ते 1.5 तासात पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक सुरळीत होण्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात येतोय. मात्र सध्या बदलापुरातील आंदोलन हे चिघळल्याचं चित्र बदलापूरमध्ये पाहायला मिळतंय. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले. सफाई कामगारानं हे लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. त्यानंतर 4 दिवसांनी प्रशासनाला या संपूर्ण घटनेची जाग आली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. दोषीला अटक देखील करण्यात आली. आता या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ पालक आणि बदलापूरकर हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 6:30 वाजेपासून त्या नामांकित शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर 3 तासांपासून बदलापूरकर हे बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा हा करण्यात येतोय. पोलिसांनी अगदी थोड्या वेळापूर्वी या संपूर्ण आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला की राज्य सरकारनं, महाराष्ट्र शासनानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर देखील असं आंदोलन करणं चुकीचं असल्याचं अशी समजूत देखील पोलिसांकडून काढण्यात आली. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवरती, आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.